नमस्कार रामराम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि महाशिवरात्र असल्यामुळे मी गेलो होतो महादेवाच्या मंदिरामध्ये. त्याचबरोबर घरी केली होती रताळ्याची खीर. तर सुरू करूया आपला व्लॉग. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघूच शकता, जे मंदिर दिसत आहे ते आहे महादेवाचं मंदिर. आणि आमच्या एरियामध्ये रामेश्वर महादेवाचं हे मंदिर आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला खूप गर्दी होत असते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, महाशिवरात्री असल्यामुळे प्रचंड गर्दी येथे तुम्हाला दिसत असेल. मोठ्या प्रमाणात येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. आणि येथे खूप छान अशी विद्युत रोषणाई केलेली होती. त्यामुळे खूप छान अशी विद्युत रोषणाई करून मंदिर खूप छान सजवलेलं होतं. आणि खूप छान प्रकारे इथली जी सजावट होती ती होती. त्यामुळे मंदिर खूप खुलून दिसत होतं. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, मोठीच्या मोठी रांग येथे लागलेली होती. आणि खूप गर्दी येथे महाशिवरात्रीमुळे झाली होती. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारचं काळ्या पाषाणातलं हे मंदिर आहे. आणि ही या मंदिराची कमान आहे. इथून आपण दर्शनाला जाणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला मंदिराचा संपूर्ण जो परिसर आहे तो बघायला मिळणार आहे. तर बघू शकता तुम्ही, असं छान प्रकारे इथलं डेकोरेशन या संस्थानाने केलं होतं. आणि खूप छान असा इथला परिसर यांनी सुशोभित केलेला होता. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, अशा प्रकारे इथे खूप अशी फुलांची सजावट केलेली होती. त्याचबरोबर भला मोठा मंडपसुद्धा येथे मंदिराच्या एरियामध्ये दिलेला होता, जेणेकरून भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही. इकडे तुम्ही बघू शकता, मोकळी जागा आहे. आणि इकडे सुद्धा प्रशस्त अशी जागा आहे. इकडे प्रसादाचं वाटप सुरू आहे. आणि तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे इथली सजावट खूप छान केलेली होती. आणि त्याचबरोबर लाइटिंगने सुद्धा खूप छान मंदिर सजवलेलं होतं. तर तुम्ही ही गर्दी बघू शकता. खूप गर्दी महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये होत असते. आणि खूप मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. तर बघू शकता तुम्ही, हे रामेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिराच्या इथे गर्दी असल्यामुळे तिथलं शूटिंग मला काही रेकॉर्ड करता आलं नाही. पण बघू शकता तुम्ही, इथे केदारनाथचा देखावा सुद्धा उभारलेला होता. आणि 3 दिवस यांचा कार्यक्रम येथे सुरू होता. मेहंदी, हळदी आणि विवाह सोहळा अशा कार्यक्रमाचं इथे आयोजन केलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारची गर्दी होती. आणि त्याचबरोबर एक गाण्यांचा लेझर शो सुद्धा येथे आयोजित केलेला होता. आणि हा शिवस्तंभ सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यानंतर घरी आल्यानंतर उपवास असल्यामुळे रताळ्याची खीर बनवण्याचा आमचा बेत होता. तर त्यासाठीच मी तुम्हाला रताळ्याची खीर कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये किसलेला रताळ्याचा किस टाकायचा आहे. ही रेसिपी माझी स्वतःची नाही आहे. मी कुठेतरी सोशल मीडियावर बघूनच ही ट्राय केली होती पहिल्यांदा. तर
रताळ्याचा किस तुपात टाकल्यानंतर तो तुपावर छान प्रकारे खरपूस भाजून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही आता आपला रताळ्याचा किस छान प्रकारे भाजून घेतलेला आहे आपण तुपावर. खूप बेसिक रेसिपी आहे ही. मी फर्स्ट टाइम ट्राय केली होती आणि खूप छान झाली होती. तर तुम्हालाही उपवासाच्या दिवशी ही करायची असेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सतत हा रताळ्याचा किस परतत राहायचा आहे, जेणेकरून तो खाली कढईला चिकटणार नाही. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही दूध टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात आपल्याला चवीनुसार साखर टाकायची आहे. तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर टाका आणि जर तुम्हाला कमी गोड करायचं असेल तर तुम्ही कमी साखर टाका. आणि त्यानंतर परत एकदा हे मिक्स करायचं आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे. साधारण 5 मिनटं ही खीर आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ती थंड करून आपल्याला ती खाता येऊ शकते. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खिरीला छान अशी उकळी येत आहे आणि छान प्रकारे खीर शिजत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपली रताळ्याची खीर तयार झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.